هذا حلو 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या सृष्टीचा करता तो करविता बाप्पा श्री गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमी ही रंगदेवता या नटेश्वरांचे आशीर्वाद घेतो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। राष्ट्रमाता आई जिजाऊ उमा रमाई, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो। राजे संभाजी राजे यांना मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक तुम्हा सर्वांना सर्वप्रथम मी शाहीर बॉय विनेश दिलीप वाजे, गाव गोविंद, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, राहणार मुंबई दहिसर यांच्या वतीनं उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक सर्वप्रथम तुमचे मी सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणातल्या या निरनिराळ्या कला आहे आणि त्यातीलच ही एक कला अर्थातच जागरी नृत्य या कलगीतुऱ्याचा डबल बारीचा सामना आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेस उपलब्ध आहे। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक साई श्रद्धा कोकण विकास आणि श्री समर्थ प्रतिष्ठान, आमचे दादा सुनील दादा बंदरे आणि आमचे मामा प्रकाश चाचे यांच्या आयोजनातून होणारा आम्ही शक्तिवाले शाहीर विनेश दिलीप वाजे विरुद्ध तुरेवाले शाहीर विकाजी डांबरी बुवा या दोन शाहिरांचा प्रथमच जुगलबंदीचा सामना आज या ठिकाणी उपस्थित होत आहे, सादर होत आहे।
त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि आयोजकांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त प्रणम्य शिरसा देवम् गौरीपुत्रं विनायकम् भक्तावास स्मरे नित्यम् मायुकामा ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण तयासी कैसे भयदारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी की छत्रपती शिवराया आपल्या या अस्मितेचे प्रेरणास्थान माझी जाऊनच्या स्वप्नांची त्यांनी अशी ठेवली हो जाण की आया बहिणीच्या रक्षणासाठी की आया बहिणीच्या रक्षणासाठी गेले जीवाचे रान आणि साऱ्या जगात छत्रपती शिवराय माझे ठरले एकमेव राजे महान या ठिकाणी सर्वप्रथम हा कलाकार आज उभा आहे ते तुम्हा सर्व रसिकांच्या आशीर्वादामुळे मायेमुळे आणि सर्वप्रथम आजचे जे स्तवन आहे ते आपल्या चरणी लीन होऊन या ठिकाणी गात आहे लक्ष असू द्या शब्द सुमन आज रसिका शब्द सुमन आज रसिका तुमच्या चरणी वाहतो शब्द सुमन आज रसिका तुमच्या चरणी वाहतो अनमानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो
मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो. शब्द सोमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो. शब्द सोमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो. मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो. मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो. मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो. मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो. शब्द सोमने आज रसिका शब्द सोमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो. मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो. मानाचा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो. तुका भूल माझी तुम्ही घ्यावी पदरात. असा मी बाळा उभा सभा रंगणात. असानी बाळे उभा सभा रंगणात. असानी बाळे उभा सभा रंगणात. गातो बोलवे मी तुमचे ताल सुरात. भरावा हा रंग छान आज या खेळात. भरावा
माझं ज्ञान गुरुवर सुधाकर देते माझं ज्ञान गुरुवर सुधाकर देते माझं ज्ञान आशीर्वाद तुमचा रसिका किती हो महान आज विश्वास तुमचे गातो गुणगान आज विश्वास तुमचे गातो गुणगान आज विश्वास तुमचे गातो गुणगान तुमची माया रसिकराया तुमची माया रसिकराया म्हणून उभा राहतो मानाचा हा पुतळा रसिका तुम्हाला निवडतो मानाचा हा पुतळा रसिका तुम्हाला निवडतो मानाचा हा पुतळा रसिका तुम्हाला निवडतो शब्द सोमने आज रसिका शब्द सोमने आज रसिका तुमच्या चरणी वाहतो मानाचा हा पुतळा रसिका तुम्हाला निवडतो मानाचा हा पुतळा रसिका तुम्हाला निवडतो मानाचा मानाचा हा मुजरा रसिका तुम्हास मी करीतो बोल श्री गणपती गजानन गावातील गाई माझे आदिष्टी धन्यवाद। या ठिकाणी रसिकांच्या मनापसंतीतून आलेला पारितोषिक असं आहे। या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम वाजवायचा आहे। हा आता सगळीकडे आपण कोकणकर आहोत, जिकडे तिकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आहे आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय लांबोरे सर, या ठिकाणी नक्कीच आपलं लक्ष असावं। बाप्पाला त्याचा एक भक्त हा कोकणकर काय म्हणतोय की तुझ्या येण्याची चाहूल या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे, की तुझ्या येण्याची चाहूल या निसर्गाच्या प्रत्येक कणात आहे आणि कधी होईल आगमन तुझे गणराया हाच ध्यास आम्हा भक्त जनात आहे। अरे गेल्या वर्षी पाहिलेली मंगल मूर्ती तुझी, की गेल्या वर्षी पाहिलेली मंगल मूर्ती तुझी आजही माझ्या मनात आहे आणि जरी असलो मी वर्षभर सुखी देवराया, अरे जरी असलो मी वर्षभर सुखी गणराया तरी का कळेना खरी मजा ही केवळ तुझ्याच सणात आहे। आणि म्हणून या ठिकाणी लांबोरे बुवा गण गातोय, तुम्ही विषय मात्र जरूर द्याल, इतके तुम्ही ज्ञानी आहात। परंतु बुवा आज आपल्याला चालीला चाल द्यायची आहे, नाही तर मी विसरलो चाल मी आता गण देतो या असं तसं नाही हा लांबोरे बुवा, अगदी हसत खेळत नाचूया गाऊया, परंतु विषयाला विषय आणि चालीला चाल द्यायची आहे। आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय वंदन ही गौरी हरा दर्शन दे लंबोदरा, वंदन ही गौरी हरा दर्शन दे लंबोदरा, ये धामुनी करुणा करा हे चरणी मला दे आसरा, स्मरितो तुला
मोरेश्वरा स्मरितो तुला मोरेश्वरा गौरी हरा दर्शन दे लंबोदरा वंदन हे गौरी हरा दर्शन दे लंबोदरा ये भावोनी करुणा करा हे चरणी मला दे आसरा स्मरितो तुला मोरेश्वरा स्मरितो तुला मोरेश्वरा वंदन हे गौरी हरा दर्शन दे लंबोदरा वंदन हे गौरी हरा दर्शन दे लंबोदरा हे भावोनी करुणा करा हे चरणी मला दे आसरा स्मरितो तुला मोरेश्वरा स्मरितो तुला मोरेश्वरा वंदन हे गौरी हरा दर्शन दे लंबोदरा वंदन हे गौरी हरा दर्शन दे लंबोदरा हे एक दंता दीननाथा शिवसुता हे एक दंता दीननाथा शिवसुता चरणावरी तुझ्या ठेवितो माता चरणावरी तुझ्या ठेवितो माता विघ्न विनाशा जगदीशा श्री गणेशा पुरवी मनाची माझी मनीषा पुरवी मनाची माझी मनीषा पुरवी मनाची माझी मनीषा तोडून सारी भवशा दावी सुखाचा निवारा ओ वंदन हे गौरी हरा धरती नहाली हर्षान गजानन वर्षान होतारे तुझे आगमन सुखमय झाले हे जीवन सारे मन लाभले हे मजला तुझे वरदान लाभले मजला तुझे वरदान लाभले मजला तुझे वरदान तव भक्तीच्या प्रेमान पावन झाले भक्त जन ओ वंदन हे गौरी हरा हे भावोनी करुणा करा हे चरणी मला दे आसरा स्मरितो तुला मी मोरेश्वरा स्मरितो तुला मी मोरेश्वरा वंदन हे गौरी हरा या ठिकाणी स्तवन आणि गण गोळा झालेला आहे.
आणि या ठिकाणी गवळण सादर करत आहे. गवळणीचा विषय लांबोरी बुवा अगदी सोपा आणि साधा आहे. आपण नक्कीच विषयाला विषय द्याल आणि चालीला चाल द्याल आणि म्हणून प्रत्येक शब्दाकडे लांबोरी बुवा या ठिकाणी आपलं जरूर लक्ष असावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे लक्ष असू द्या. कि या कानाची दादागिरी हल्ली वाढली या फार. काना की अरे काना तुझी दादागिरी आज वाढली या फार. पण मला माहीत आहे कस, अहो पण मला माहीत आहे कस याला करायचं थंडगार. लांबोऱ्यांच्या काना की तुझी दादागिरी. विजयदादा लांबोरे तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं, तुम्हाला मानाचा मुजरा करतो. एक सुंदर असं प्रतिष्ठान आपण या ठिकाणी चालवत आहेत. माझे गाव देवी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. आणि म्हणून या ठिकाणी आणि म्हणून विजयदादा काय म्हणतो याच्या कानाला की कानाची दादागिरी मंडळी हल्ली वाढली या फार. पण मला माहित आहे भरत बुवा याला कसं करायचं थंडगार. कितीही हातपाय आपट काना तुझं आज ना काही चालणार. किती हातपाय आपट बुवा किती नाच काना किती नाचशील तू आज. म्हणून की कितीही हातपाय आपट काना तुझं आज ना काही चालणार. अरे करू नकोस लबाडी आणि ती फसवा फसवी. लय सवय आमच्या बुवाला या गाण्याला म्हणजे. हा अरे करू नकोस लबाडी आणि ती फसवा फसवी, नाहीतर समजून जा तुझं दात मी घशात घालणार. आणि म्हणून ही साधी सुधी राधा त्या कानाला काय म्हणत आहे. आता कानाच्या बालपणीच्या खोड्या आपल्या सर्वांना माहित आहे, त्या कृष्ण लीला आहे. परंतु जोपर्यंत राधेला माहित नाही की हाच देव आहे तोपर्यंत राधा कशी त्याच्यावर चिडते, त्याच्यावर कशी भडकते हा विषय आहे. बुवा नक्कीच सांगतील तो देव होता, तो असा होता, त्या अर्ध त्याचं हे होतं ते होतं सगळं मान्य आहे. परंतु जोपर्यंत राधेला माहित नव्हतं तोपर्यंत राधा काय म्हणते नक्कीच ऐका. लांबोरी सर ती राधा म्हणते आता. राजेशदा थँक्यू व्हेरी मच. सुरुवातीपासून आतापर्यंत व्यवस्थित आहे असंच राहू दे. हा माझ्या नादाला नको रे लागू काना. अरे माझ्या नादाला नको रे लागू. रोज खायला फुकट मागू मागू. आपल्या चालल्यात गवळणी बाजारात मध्येच त्यांना घनदाट जंगलात अडवायचं, फुकट लुटायचं. म्हणून ती राधा वैतागून काय म्हणते. अरे माझ्या नादाला नको रे लागू लागू लागू. नको रोज खायला फुकट मागू. नको करूस तू दादागिरी. दादा अशी तिकडं नाही. हा अरे नको करूस तू दादागिरी. तुला देणार नाही आणि मी काय भिणार बी नाही. काना अरे तुला देणार बी नाही आणि मी काय भिणार बी नाही. थोडं बघेन प्रेमानं सांगून. काय म्हणते ती राधा. तुला देणार नाही आणि मी काय भिणार बी नाही. आधी थोडं बघेन प्रेमानं सांगून. मग नाहीतर काय, नाहीतर ठेवीन मी तुला र उलटा टांगून. नाहीतर ठेवीन मी तुला र उलटा टांगून. माझ्या नादाला नको रे लागू. रोज खायला फुकट मागू. माझ्या नादाला नको रे लागू. रोज खायला फुकट मागू. नको करूस तू दादा
नको करूस तू दादागिरी तुला देणार नाही मी काय भिणार बी नाही तुला देणार नाही मी काय भिणार बी नाही थोडं बघेन प्रेमाचं सांगून आता ठेवी नाही रोजाना खोरे अडवूस वाट रोजाना खोरे अडवूस वाट माझ्या डोईवर दुधाचे माठ नको घालून खोलून हात नको घालून खोलून हात होतो उशीर बाजारात काना हो बाजूला मार देईन तुला काना हो बाजूला मार देईन तुला आज सोडी न घाल तुझं रंगून नाही तर ठेवीन मी नाही तर ठेवीन मी तुला र उलटा टाकून नाही तर ठेवीन मी तुला र उलटा टाकून तुझा डोंगरान तुझी ती काठी ठेव बाजूला येऊ नको पाठी हा अगदी घोंगडी त्या हातात काठी आहे दमदाटी देण्यासाठी या गवळणींना आणि म्हणून या ठिकाणी गवळण काय म्हणत आहे रामोरे सर हा हाताला धर तुझा डोंगरान तुझी ती काठी तुझा डोंगरान तुझी ती काठी ठेव बाजूला येऊ नको पाठी तुझं सवंगडी जिबल्यासाठी तुझं सवंगडी बोलत हा तुझं सवंगडी जिबल्यासाठी तुझं सवंगडी जिबल्यासाठी किती लबाड दुधाच्या साठी आज गवळणारी तुला पडेल भारी आज गवळणारी तुला पडेल भारी अशी ठेवी न उकळाला बांधून नाही तर ठेवीन मी नाही तर ठेवीन मी तुला रे उलटा टाकून आज ठेवणार मी तुला रे उलटा टाकून माझ्या ठेवीन मी तुला रे उलटा टाकून माझ्या ठेवीन मी तुला रे उलटा टाकून माझ्या नादाला नको रे लागू रोज खायाचा फुकट मागू माझ्या नादाला नको रे लागू रोज खायाचा फुकट मागू नको करूस तू दादागिरी नको करूस तू दादागिरी तुला देणार नाही मी काय भिणार बी नाही तुला देणार नाही मी काय भिणार बी नाही थोडं बघेन प्रेमाचं स्वागत प्रश्न असा आहे की बुवा कंसाच्या दरबारात जेव्हा श्रीकृष्ण गेले तेव्हा त्या प्रवासात त्यांनी कंसाच्या एका नोकराला बुवा 2 असे वरदान दिले ते वरदान मात्र कोणते आणि ज्या नोकराला दिले त्या नोकराचं नाव काय बुवा अगदी असा सुटसुटीत आणि साधा सरळ प्रश्न विचारलेला आहे मथुरा दरबार हा मात्र आधार असावा असं बुवा या ठिकाणी मी टीप दिली आहे आणि म्हणून या ठिकाणी अटीतटीच्या सामन्याला या ठिकाणी बुवा काय म्हणतोय लक्ष असू द्या की अटीतटीच्या सामन्यात आज विपरीत घडणार आहे हो लांबोरे सर की अटीतटीच्या सामन्यात आज विपरीत घडणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला माझं उत्तर आज भिडणार आहे
अहो कोण वरचढ होणार आणि कोण खाली पडणार आहे की कोण वरचढ होणार आणि कोण खाली पडणार आहे पण खरंच सांगतो तुम्हाला मंडळी आमचं लांबोर बुवा आज हसत हसत रडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी शास्त्राला धरून विषय आहे वेळ फार कमी आहे आमचे सुनील दादा या ठिकाणी आम्हाला आवाज देत आहेत धन्यवाद 5 मिनिट अगदी मोकळा करतो आणि म्हणून लांबोरे बुवा काय म्हणतोय बघा समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे काय म्हणतोय समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे अरे ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे आणि ओळखून हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे विषयाला विषय दे बुवा नक्कीच शब्दाला शब्दाचं उत्तर दे बुवा काहीतरी भलतच करशील तर मग गाठ माझ्याशी आहे म्हणून लांबोरे बुवा काय म्हणतोय वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे असा तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे स्वतःला शानी रे कोण हाय मी चांगलीच तुझी कहाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे असा तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे समजू नको तू एकटाच स्वतःला ज्ञानी रे समजू नको तू एकटाच स्वतःला सामन्यात झाले वृद्ध बघा घनघोर वृद्ध बघा घनघोर चालून आला महिषासूर या आदी माये समोर म्हणते ही माया करू नको तू मन मानी रे म्हणते ही माया करू नको मन मानी रे असा तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे असा तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे वागू नको तू माझ्या समोर मूर्खावानी रे असा तोडवीन रानात मागशील बुवा तू पाणी रे Thank you.